हॅलो एव्हरीवन. जर आपल्याकडे भाजी अवेलेबल नसेल तर आपण बनवू शकतो डाळ कांदा. तर त्यासाठी चला आपण बघू. आपण चना डाळ घ्यायची, ती स्वच्छ एकदा धुवून घ्यायची. त्यानंतर ती 1 ते 1.5 तास पाण्यात भिजत ठेवायची. चला बघूया. 2 तासानंतर चना डाळ छान प्रकारे भिजलेली आहे. तर आता मी तुम्हाला साहित्य सांगते याच्यासाठी काय काय लागणार. अशी मऊ मऊ झालेली आहे चना डाळ, म्हणजे शिजायला सोपी पडते, एकदम स्मूथ झालेली आहे. ओके, तर त्यासाठी 1 टोमॅटो घेतलाय मी बारीक चिरून. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज नाही घेतला तरी चालेल. कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. तर चला बघूया. तर कढई घ्यायची, कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी, छान फोडणी बसते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर जिरे, त्यानंतर कढीपत्ता, मध्ये मी 2-3 अशी बेडगी मिरची टाकली, छान दिसतात म्हणून. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा छान लालसर परतवू द्यायचा. कांदा छान परतत आलाय, तुम्ही बघू शकता लालसर होतोय. त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर. चांगलं परतत आलं की आता अर्धा चमचा हळद, तुमच्या चवीनुसार तिखट टाकायचे. जर जास्त आवडत असेल तर जास्त टाका. घरगुती मसाला छान प्रकारे एकत्र करून घ्यायचं. यामध्ये हे करपू नये म्हणून मी किंचित पाणी टाकते, म्हणजे हा मसाला छान स्मॅश होईल. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे सगळं एकत्र झाले. यानंतर आपण जी डाळ भिजवलेली त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ ह्याच्यामध्ये टाकायची. अशा प्रकारे डाळ आपण मिक्स करून घेतली. त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. एकदा परतवून घ्यायचं. नंतर तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. छान प्रकारे मिक्स होऊ द्यायचं आणि या डाळला शिजू द्यायचं. पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. छान प्रकारे याला आपण शिजू देऊया. प्रकारे आपला डाळ पालक रेडी झालाय.